एका मताने येतील पण ताई निवडून येतील। आम्हाला पंकजाताई आवडती। आम्हाला सगळं सुविधा मोदीनेच करून दिलेलं आहे। तिथे पालकमंत्री असताना खूप कामं केली आहेत। आम्ही गोपीनाथ मुंडेचा देव आणि फोटो असतो आमच्या घरामध्ये आहे। पंकजाताई मुंडे कशामुळे काय असं करायली पुण्य म्हणून। बरं, काय वाटतं तुम्हाला उद्याच्या निवडणुकीत कोण खासदार होईल आणि तुमचा आवडता खासदार कोण? हा असा एक मला एक गोष्ट सांगतो, आवडता खासदार म्हणजे ताईच आहेत सध्या। कमी जास्त मताने येतील पण ताईच निवडून येणार। पंकजा मुंडेच काय येणार आहेत तुम्हाला काय वाटतं? ऐकायला का त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे स्वतःच, त्याच्या बापापासून त्याच्या पिढ्यानपिढीपासून बीड जिल्ह्यामध्ये त्याने राजकारण केलेलं आहे आणि पंकजा ताईच येतील। आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्याच्या बापानं काय केलंय, त्यानं काय केलंय, धनंजय काय करायला लागलाय, हे सगळ्यालाच माहिती आहे। हे कुणाला सांगायची गरजच नाही। त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की पंकजा मुंडे ताई येतील 100%। किती मतांना येतील? एका मताने येतील पण ताई निवडून येतील। ताई 13 तारखेला बीड लोकसभेचं मतदान आहे, तर त्यासाठी खासदारकीसाठी पंकजाताई मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे आणि अशोक हिंगे पाटील हे तिघं रेसमध्ये आहेत। तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण आहे? पंकजाताई मुंडे का बजरंग बाप्पा का अशोक हिंगे पाटील? मग त्यालाच करता पंकजाताईला ती की मग खासदार कोण होईल? पंकजाताई मुंडे होईल का? होईन की काय कोण? पंकजाताई पंकजाताई मुंडे कशामुळं? काय असं करायली पुण्य म्हणून। रोड केला की जून सिद्धराम विठ्ठल नरोटे। तर उद्याच्या बीड लोकसभेला मतदान आहे खासदारकीचं, हो काय वाटतं तुम्हाला? काय नाही, पंकजताई कशामुळे पंकजाताई? त्यांचं कार्य आहे, त्यानं कामं केले जिल्ह्यामध्ये। ती पालकमंत्री असताना खूप कामं केली आहेत। आमचा ही मोठा हायवे त्यानंच मंजूर करून दिला। अच्छा, आणि बरेच काम झालेत आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडूनच काम करून घेण्याची जास्त। म्हणजे याच्या अगोदरही तुमची भरपूर गावातली कामं झालेली आहेत आणि अजूनही त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत। हो, अपेक्षा आहेत, म्हणून परत पंकजाताई। परत पंकजताई। विरोधी उमेदवार बजरंग बाप्पा आहेत, काय सांगाल? नाही, बजरंग बाप्पाचं आमचं काय तेवढं हीच नाही। अच्छा, काही इकडे आमच्या एरियातच काही बजरंग बाप्पाचा संबंध प्रवेशच नाही। आणि त्यानं काही केलं नाही, ते जिल्हा परिषद पर्यंतच होते ते त्याच्या। सध्या आपण कुरणवाडीमध्ये आहोत, इथं काही महिला बसलेल्या आहेत, आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातला खासदार कोण आहे। ताई नमस्कार। नमस्कार, जय हो। नाव काय तुमचं? मंगल शेषराव कुणगर। अच्छा, काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आमच्या मनातला प्रथम ताई मुंडेनं आमच्या इकडे आता 2 बंधारे केले, आता चालू आहेत, एक विहीर केली, आता त्यांची सभा झाली। आता आलते म्हणजे किती तारखेला आलते ते? 28 तारखेला आलते इथे। 28 तारखेला। आता कोण उभं राहिले तुम्हाला माहिती आहे का? पंकजाताई राहिल्या। पंकजाताई मुंडे उभा आहेत, तर मग तुमच्या मनातला खासदार कोण आहे? पंकजाताई मुंडे आहेत आमच्या। कशामुळे? आमच्या गावाला सोयत केली, पण आमच्या शिवा शेजारच्या घरच्या असल्याने आहे तिथली। त्यांच्या वडिलांनी आमची ही चांगली सोय केली आमच्या गावाला। अच्छा, म्हणजे तुमच्या गावामध्ये सुखसोयी तुम्हाला दिलेल्या आहेत त्यांच्या वडिलापासून आणि त्यांनी। आणि आम्ही गोपीनाथ मुंडेचा देव आणि फोटो असतो आमच्या घरामध्ये आहे। अच्छा, आम्ही मग धनगर समाज आहेत, ते वंजारे आहेत, पण आम्ही त्यांना मानतो। अच्छा, म्हणजे तुम्ही धनगर समाज असतानाही वंजारी समाजाचे गोपीनाथराव मुंडे त्यांचा फोटो पुसताव, देवासारखं त्यांना फोटो पुसताव देवारीवर। अच्छा, मग तुमचा ठाम विश्वास आहे का? ठाम विश्वास आहे, माझं माहेर बी त्यांच्या गावापाशी आहे, परळी तालुक्यात, हे अंबाजोगाई तालुक्यात आहे। अच्छा, म्हणून तुम्हाला वाटतं की पंकजाताई मुंडेलाच मतदान आहे आणि त्याच खासदार होणार? त्याच खासदार होणार। ताई नाव काय आपलं? छाया राठोड। छाया राठोड। आता येणाऱ्या 13 तारखेला बीड लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची, तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला खासदार कोण आहे? तिघं उभा आहेत, तसे भरपूर उभा आहेत, पण रेसमध्ये तिघ आहेत। पहिले पंकजाताई मुंडे, दुसरे बजरंग बाप्पा सोनवणे आणि तिसरे अशोक हिंगे पाटील। तर तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पंकजाताई आवडती। पंकजाताई मुंडे कशाबद्दल आवडतात त्या? ते बरे चांगले आहेत, समजाची सोय ही करते। अच्छा, म्हणजे सगळ्यांच्या सोयी वगैरे करतात, सुधारणा करते। अच्छा, पण आता इकडं आम्हाला ती सुधारणा कर इतकी आमची इच्छा आहे। अच्छा, म्हणजे इथल्या सुधारणा कराव्यात असं तुमची इच्छा आहे। तर काय वाटतं तुम्हाला पंकजा मुंडे करतील का?
करतील आता आम्ही तिलाच मतदान देणार, आता त्यांनाच मतदान दिला आम्ही. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? राजेभाऊ रानबा चिवडे. अच्छा. आता उद्याच्या 13 मेला बीड लोकसभेच्या खासदारकीसाठी मतदान होणार आहे. काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या मनातला खासदार कोण आहे आणि का? आम्हाला कमळ वाटतं खासदार आमचा. कमळ म्हणजे कोण वाटतं, कोण होणार खासदार? मग आपलं पंकजाताई. पंकजाताई मुंडे, बरोबर. हा, कशाबद्दल? त्यांनी मागून बरे काही कामं केलेत. अनुदान मी भरपूर वाटले त्यांनी. अच्छा. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला ताईलाच देव वाटतं. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आमचे भरपूर कामं केलेत, त्याच्यामुळे तुम्हाला पंकजाताई मुंडे या उद्या खासदार होतील असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला वाटतं. कोण आहे मनातलं? आम्हाला मोदी सरकार पाहिजे. मोदी सरकार. मोदी सरकार कारण का की आम्हाला सगळं सुविधा मोदीनेच करून दिलेल्या आहेत आणि मोदीमुळे आम्ही आनंदात खायला होतो. आज ईमेल देतात, झालं आम्हाला पगारी देतात, म्हणून आम्हाला मोदी सरकार चांगलं वाटतं. म्हणजे आता इकडं खासदारकीसाठी पंकजा मुंडे उभा आहेत. हा, पंकजा मुंडे ते एकच पक्ष एकच आहे ना. आता विचार केला तर तसा आमच्या मतदारसंघामध्ये मुंडे साहेबांचा प्रभाव आहे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये मोदी सरकार चांगलंच आहे. असतील काही नाराज असतील काही लोक, सगळ्या गोष्टी सगळ्याला सोडून होत नसतात. बरोबर. पण ज्या काही गोष्टी आहेत त्या एकंदरीत चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम ताईसाहेब करतात आणि पूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या दृष्टीनं, कारण त्यांच्या इतका सखोल अभ्यास दुसरा उमेदवार कोणी करू शकत नाही. हो. कशामुळे वाटतं तुम्हाला ते कन्फर्म ताईच येणार आहेत? कारण मुंडे साहेबाचा पण वारसा आहे आणि त्यांच्यात पण स्वतःमध्ये धमक आहे तेवढी. आणि लोकांची सर्वांची एक आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही निर्णय असतात भाजपा सरकारचे रोखठोक असतात. काय सांगाल आपण? आम्हाला पण पंकजाताईच पाहिजे खासदार. कशामुळे? कारण पंकजाताईचं आमच्या बीड जिल्ह्याला टोटल विमा अनुदान हे असेल त्यासाठी पूर्ण सपोर्ट करतात. जरी वगळलं तरी बीड जिल्हा तरी पंकजाताई ही बीड जिल्ह्याला अनुदान विमा आणू शकतात 100%. आणि खेडेगाव इकडे जास्त अंबाजोगाई तालुका, केज, धारुरी आहे ते खेडेगाव, त्यामुळे इकडे विमा अनुदान 100% देतात. म्हणून इकडल्या सर्व शेतकऱ्याच्या मनात पंकजाताईच आहे. हा, 100% पंकजाताई ही लीड नाही होऊ शकणार. सचिन गायकवाड आमच्या मनातला खासदार. म्हणजे आतापर्यंत बघा, मी बीजेपीला, मला जसं कळतंय ना तसं मी बीजेपीला मतदान केलंय. शरफुद्दीन शेख. काय सांगता? येणाऱ्या 13 तारखेला बीड जिल्ह्याच्या खासदारकीसाठी मतदान आहे. कोण आहे तुमच्या मनातला खासदार? पंकजताई. पंकजाताई मुंडे. पंकजाताई मुंडेच का? पंकजताई मुंडे. त्याच कशाबद्दल? ते आमचे ताई आहेत ना, आवडतं. म्हणजे त्यांनी काही कामं केली असतील, काय कशामुळे कामं केली त्यांनी? कोणते? खूप काही बरेच गरीब सुधारले त्यांच्या वजन.